सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, काही लोकांचं असं म्हणणं असतं, महाराज करणी बाधा कशी ओळखावी. काही लोकांचं म्हणणं असतं, काळ्या घोड्याची नाळ हिचा उपयोग काय. आणि घरामध्ये धूप जाळावा का किंवा नाही. बघा, धूपाचे अनेक प्रकार असतात. आता एक घोड्याची नाळ, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो. तरी पहिले करणी बाधा. बघा, करणी बाधा करणे इतकी सोपं नाही आहे. म्हणजे आता पहिल्यासारखं एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. जुन्या काळामध्ये या घटना जास्त घडायच्या, आता क्वचित आहे. तसे मांत्रिक पण राहिलेले नाही आहेत. त्याच्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. आणि ही करणी बाधा, तुम्हाला असं वाटतंय जो मांत्रिक करतो किंवा जो करणार आहे, म्हणजे त्याच्याकडनं करून घेणार आहे, लक्षात ठेवा, हे चांगल्या पद्धतीने मरत नसतात. ह्यांचा मृत्यू चांगला नसतो. म्हणून या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही नामाच्या भानगडीत पडा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम घेतल्याने आपल्या जीवनाचं सार्थक तर होईलच, आपल्याला मोक्ष आणि मोक्षापर्यंत पोचता येतं. पण हे नामाने. या करणी बिरणीचं कसं असतं, लोकांना आता जास्त आवड याच्यात राहिलेली आहे. कोणाचं वाटोळं कसं करायचं, कोणाची प्रगती झाल्यावर आम्हाला पाहत नाही. ते एखाद्याचा मुलगा चांगल्या जॉबला असेल, चांगला पगार पाणी घेतो, अचानकच घरी बसतो, वगैरे वगैरे अनेक बरेच प्रकार आहेत जीवनामध्ये. त्या घटना अशा क्वचित घडतात, प्रत्येकासंगती नाही घडत. तर याला प्रारब्ध पण असं म्हटलं गेलेलं आहे, संचित. तर प्रारब्धानुसार पण कर्माची फळं भोगावी लागतात. किंवा काही जी मुलं असतात, काही मुलांना कामं करायचे नसतात, कारणं भरपूर सांगायची असतात. त्यामुळे ती मुलं नोकरीवर टिकत नाहीत. कारणं जास्त असतात, माझ्या पोटात दुख, छातीत दुख, पोटात दुख, हे अशी नाटकं भरपूर करतात. त्याच्यामुळे ही लोकं कसे माहिती आहे का, कामावर यांचं मन लागत नाही, जसं घरात बसायचं आणि झोपा काढायच्या एवढंच त्यांचं मन लागतं. अशी पण मी भरपूर बघितलेली आहे. मग आईवडील टेन्शन घेतात, अरे आमच्या मुलावर कोणतरी करणी केली काय. असं नाही आहे. हे मुलाच्याच बुद्धीने स्वतःवर त्याच्यावर करणे गेलेली, त्याचीच बुद्धी त्याच्यावर करणी करते. कारण की आमची मनस्थिती बरोबर नाही. ती मनस्थिती बरोबर नसली का मग माणूस नीट काम करत नाही. आळस्य बोलतात त्याला. म्हणजे आळस भरला ठासून, करायचं नाही काय, जीवनात काही प्रगती करायची नाही. आता बेवड्यांचं कसं असतं तुम्ही बघितलं ना, घरातले पार दुधासकट घरातल्या टोपातलं दूध काढून पण विकतात दारूसाठी, धान्य पण विकतात, बायकांच्या चपली पण विकतात, त्यांची सोनं नाणी पण विकतात, फार साड्या पण बायकांच्या विकतात. एवढे नीच असतात हे दारूसाठी. मग यांच्यावर कोणी करणी केली का? नाही. ह्याला व्यसन असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, कुठला तरी बाबा दारू सोडेल, हा भ्रम आहे तुमचा. पहिला हा भ्रम डोक्यातनं काढायचा. जोपर्यंत तो स्वतःच्या मनावर बिंबवत नाही, आजपासून मला दारू सोडायची, याच्याने काही होत नाही, याच्याने फक्त नुकसान होतं आहे, आपलं पण आणि दुसऱ्याचं पण आणि घरातल्यांचं पण. त्याच्यामुळं जोपर्यंत मनावर बिंबवत नाही तोपर्यंत एक गोष्टी होत नाही. म्हणून त्याच्यावर कोणी करणी केलं आहे असं पण नाही आहे. आलं लक्षामध्ये? हे बेवड्यांचे गुण असतात. आणि काही लोकांच्या घरामध्ये भांडणं, वाद विवाद, अशांतता राहते. हे कशामुळं राहतं मला सांगा. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करायचं. भांडणं का होतात आमच्या घरामध्ये? भांडणं का होतात? कारण की आमचे विचार एकमेकांसंगती पटत नाहीत. आम्ही एकमेकांना बघितलं तरी आम्हाला राग येतो, आणि राग आल्यावरती आम्ही टंटा करायला लागतो. मग तो टंटाच बोलतात ना, अग्नीसारखा भडका घेतो. मग रोज भांडणं. हे विचारांची आवांघेवाण आहे, बाकी काहीही नाही. आलं लक्षामध्ये? हे समजून घ्या तुम्ही. या कलियुगातली ही रीत आहे बाबांनो आताची.
प्रत्येक वेळेस काय सगळे जादूटोना करता आमचं असं झालं, हे प्रारब्धाचे भोग असतात. लक्षात ठेवा, एकदा कर्म बिघडले ना, तुमच्या करणी करायची गरज लागत नाही ना, काहीच गरज लागत नाही. ज्याची पात्रता नाही तो फॉर्च्युनर घेऊन फिरतोय, एवढी त्याची लायकी. आणि जो आयुष्यभर कष्ट करतो तरी सुधरत नाही, यालाच कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. का त्याचं पूर्वपुण्य त्याला साथ देतंय आणि या जन्मात तो संपवते. मग पुढच्या जन्मात परत भिकारी म्हणून जन्माला येणार. तर तुमच्या जन्मामध्ये थोडेफार दारिद्र्य असेल तर एवढं घाबरता का? आपल्या कर्माचा विनाश होणार आणि पुनरपी सुंदर जीवन निर्माण होणार. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, पण असं नाही आहे प्रत्येक गोष्ट कर्मावरच सोडून द्यायची आहे. तुम्हाला कर्म पुनरपी तुम्ही घडवू शकता, कारण तुम्ही मनुष्य आहात. ईश्वराने तुम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही करू शकता. परत आलं लक्षामध्ये? म्हणजे असे काय प्रकार असतात. आता कोणाला वाटतं आमच्या मुलाची बुद्धी चालत नाही शाळेमध्ये, त्यांना वाटतं कोणी काहीतरी केलं बाबा. असं पण नाही आहे. जसे आई वडील तशी मुलं असतात, त्याच पद्धतीने मुलाची निर्मिती होते. जसं मडकं तुम्ही घडवाल त्याच पद्धतीने घडणार ना ते. तसंच आहे काही मुलांच्या बाबतीत, बाकी काय नाही. काय मुलांची बुद्धी चालते, किती तुम्ही त्याला 2 फटके मारा, 2 चापटी मारा, डोळे वटारा, काही करा, शिक्षा द्या, पण त्याला जेवढा अभ्यास करायचा तेवढाच करणार. त्याची बुद्धीच तेवढी चालते, त्याला तो तरी काय करणार आहे. म्हणून जास्त जोर देऊ नका. प्रत्येकाचं प्रारब्ध संचित कुठं लिहिलं आहे तुम्हा आम्हाला माहिती नाही, म्हणून कोणी करणीच केली असं पण नसतं. आलं लक्षामध्ये? आणि बऱ्याच काही गोष्टी असतात, बाबा माझ्या नवऱ्याला काम लागत नाही, माझा नवरा घरात बसू नये, माझा मुलगा डिप्रेशनमध्ये आहे, चांगला शिकलेला आहे, CAची परीक्षा देत होता, मग तो अचानकच घरी बसला, आता काम करायला मागत नाही. नक्की काय झालं असेल? कुठेतरी मानसिक त्रास बोलतात त्याला, मानसिक प्रभाव. आणि त्या मानसिक टेन्शनमुळे आता तो जोर घ्यायला मागत नाही त्याच्यावरती. त्याला आता एक मानसिक समाधान पाहिजे, त्याला आरामाची जिंदगी पाहिजे. त्याच्यामुळे आताची पोरं काय करता, एवढं तुम्ही शिकवता, पैसे घालता, यांचे मित्र मैत्रिणी परिवार, मग त्यांच्यात फिरणे, मजा मारणे, मग एकदा कंटाळा आला अभ्यासाचा, मग तो माणूस नाही का, एकदा मोठी पोरं झाली ना मग ऐकायच्या पलीकडे होतात. त्याच्या आधीच तुम्ही घरामध्ये मुलांना किमान तरी बाबा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप कर, 5 माळी कर, 2 माळी कर. लहान मुलं असतील तर लहान मुलांना बाबा 1 माळ तरी जप कर, स्वामींचं नाम घे, रोज मठात जा, दर्शन घे, आईवडिलांच्या पाया पड. हे लहानपणापासून संस्कार केले तरच ते घडतं, नाही तर नाही घडत. लक्षात ठेवा. तुम्ही लाड करून ठेवणार, मग त्याला मांस मच्छी दुनियादारी जे तामसिक भोजन आहे तुम्ही खायला घालता, मग ते तामसिकच होणार, त्याची बुद्धीच भ्रष्ट होणार, तो तसाच वागणार. अशा काही गोष्टी असतात. पण आता कोण मानतंय बाबा भक्ती मार्गाला, ईश्वराला कोण मानतं? आता कोण मानत नाहीत. प्रत्येकाला वाटतं नाही काय कुछ नाही आहे, हीच मजा. नंतर मग वेळ रडायची येते, मग त्यावेळेस तुमचे डोळे पुसायला कोण राहत नाही, मग सगळं हातातनं निघून जातं. मग त्याला साधू संत देव कोणी काय करू शकत नाही. मग फक्त कर्म भोगणे, फक्त कर्म भोगणे. आलं लक्षात? हे काही सोपं नाही आहे बाबांना. तुम्हाला वाटतं तेवढं लहानपणीच घडवावं लागतं. काही लोकांच्या घरामध्ये एवढी अशांतता असते, एवढी अशांतता असते. घरात लोक बोलतात महाराज आमच्या घरात दारू पिऊन येतात, मद्यपान करतात, मग आम्ही पारायण कसं करावं? काही उपयोग होत नाही त्या घरामध्ये. या घरात राक्षसी वृत्तीची लोक राहतात ना. एका महिलेचा विश्वास दृढ आहे, एका पुरुषाचा विश्वास दृढ आहे, पण बाकी भ्रष्ट आहेत ना, ते मानत नाही. मग त्याचा काय उपयोग होणार आहे? तुम्ही भक्ती मार्ग करता हो, त्या घरामध्ये मांस पण शिजता कामा नाही. पाहता कोण मानतंय? त्याचा प्रभाव पण पडत नाही, काहीच उपयोग होत नाही. त्यापेक्षा नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. नामाला बंधन नाही. नाम घ्या, तुम्ही पुढे चला, सगळं अशक्य शक्य करतील स्वामी. मांस मच्छी मदिरा हे घाण खातात ना, त्याच्यामुळं भ्रष्ट बुद्ध्या झाल्या, तामसी बुद्धी झालेली आहे. त्याच्यामुळे लोक कधी सुधारणार नाहीत. लोक बोलतात महाराज आमची कामच होत नाही. कशी होणार बाबांनो? मुक्या प्राण्यांचे जीव घेता, मांस मच्छी आपल्या मनासारखी मनमानी करता,
पाहिजे ते तुम्ही करता, सगळ्यात चुक्या करता, एकही तुमचा निर्णय चांगला नसतो. मला सांगा तर ईश्वर तुमची कामं कशी करणार? जो विश्वाचा पोषण करताय, पालन करताय, संहार करताय, निर्मिती करताय, ते पाहतील ना. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे ना. मग ते मुके प्राणी कसे जगवायचे, काय करायचं ते बघतील. तुम्ही कशाला त्यांचा विनाश करता आणि पापांचे डोंगर साठवताय? कसे काय तुम्ही सुधारणार बाबांनो? मग तुम्ही बाबा बघतात, बाबा बघितल्या, बाबा काय बोलतो, करणी गेली, तुमचं असं झालंय, तुमचं तसं झालंय, तुमचं उच्चाटन झाले, स्तंभन झाले, मारण झाले, जारण झाले, वशीकरण झाले, संमोहन झाले, लय मोठ्या मोठ्या गोष्टी फेकतात, लय टापा मारतात. प्रत्येक जणांचे सांगण्याचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सांगत राहतो. मी आहे ते स्पष्ट तुमच्या समोर आहे, खरं ते मांडतो. फक्त या युगामध्ये अध्यात्मशक्ती, सेवा आणि नाम हेच काम करू शकतं. माझं एकच मत आहे, तुम्ही या भानगडीतच पडू नका तंत्रमंत्राच्या. हे चांगलं नाही आहे तुमच्यासाठी. जे करणारे, करून घेणारे योग्य नाही बाबांनो. इतकी कर्माची, एकदा पापाचा घडा फुटला ना, तुम्हाला वाचवायला पण कोणी येणार नाही. मग तुम्हाला असंच वाटलं कोणतरी करणी केली. करणी नाही, तुमचे भोग येते. काही लोकांना वाटतं, काही लोक माझ्याकडे येतात असे बोलतात, महाराज माझ्या सासूचं वाटोळं होऊ दे, तिने कधी लेकाला माझ्यात येऊन दिलं नाही, तिने अमुक केलं, तिला पण तसेच दिवस येऊ दे. बाबांना हे विचार का मनात आणता तुम्ही? कशाला पाहिजे तामसे विचार? त्यांची कर्म ते भोगतील ना. त्यांनी ते कर्म केली आहेत ना. मग ईश्वर पाहतोय ना, तो थोडी डोळे झाकून बसलाय. आज न उद्या प्रत्येकाला शिक्षा होते. जैसी करणी वैसी भरणी. एक आई म्हणून माफ करा, चला पुढे. ज्यांची कर्म त्यांच्याकडे, ते पण भोगतील ना. ते आता उतरत्या वयामध्ये त्यांची बुद्धीच तशी आहे भ्रष्ट, त्याला कोण काय करणार? आणि त्या मुलाला पण अक्कल पाहिजे बाबा. जसं आईला जीव लावतो तसं बायकोला पण जीव लाव. 2 शब्द तिचे पण ऐक बाबा, चांगले असतील तर. एकमेकांना जीव लावा, संसार करा, आनंदात राहा. का सासूनी तंत्र केले तर असं काही नसतं ना मुलाला वळवण्यासाठी. ते एक ममता असते, माया असते, आई आहे ती. होतात काही गोष्टी. मग बाकीच्या मुलांना आई का बोलत नाही, मग हेच का धरले जवळ? आता ते आईचं ऐकत असेल, आईचं लेकरू आहे, आईचं कोकरू आहे, पण ते कोकरू ऐकणारच, त्याला काय करणार? आई आहे ती. कशाला तुम्ही तुमची कर्म वाढवता? मी कधी कोणाचं वाईट करत नाही आणि करणारही नाही, आणि मला येतही नाही. आलं लक्षामध्ये? ह्या फालतू गोष्टींना मी महत्त्व देत नाही. म्हणून करणी कशी ओळखावी याच्यापेक्षा तुम्ही कसे वागता याला खूप महत्त्व आहे. तुमच्या वागण्यावरती आहे. तुम्ही वागता कसे त्याला खूप महत्त्व आहे. कोणाचं वाईट चिंतू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. इतरांचं आपल्याला चांगलं करवत नाही, चांगलं होत नाही तर वाईटही चिंतायचं नाही. इतरांना द्वेष देऊ नये, त्यांचा क्लेश करू नये, दंभ गाजू नये. आपण आपलं काम भलं, आपला ईश्वर भला, इष्टदेवत भला, श्री स्वामी समर्थ महाराज, आपलं नाम भलं, याच्याकडे लक्ष द्यायचं. तुमच्या कामाकडे फोकस करा. दुसरं काय, कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी काय करतो याच्याकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्याचा दोष दाखवण्यापेक्षा आपल्यात दोष किती आहे हे पहिलं पाहावं माणसाने. कारण माणूस स्वतःची चुक्या कधीच सांगत नाही. काही मुलं मुली असतात, काय बोलतात, मी महाकालीची भक्ती करते, कोण बोलतो मी याची भक्त आहे, तो बोलतो मी त्याचा भक्त आहे. अरे बाबांना आता वय लहान आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. त्यांना बोलायची शिस्त नसते, आई वडिलांनी संस्कार नीट केले नसतात, लहानपणापासून काय चांगलं सांगितलं नसतं. फक्त आम्ही अध्यात्म करतो, पण मुलांना घडवायचं कसं हे घडवलं नाही. मग ते घडणार कसे? हे आई वडिलांचं कर्तव्य. इतरांसाठी कसं बोलावं, कसं वागावं. मूर्खासारखं वागल्यावरती तुम्हाला कोण ज्ञान देणार बाबा? कोण तुम्हाला पुढची दिशा दाखवणार? आता लहान आहे म्हणून आनंद वाटतो, जसं वय वाढत जातं ना तर रडायची वेळ येईल. अध्यात्म एकतर माणसाला निरंजनापर्यंत पोचवतं किंवा पागल तरी करून टाकतो. त्यापेक्षा नाम घ्या ना, स्वामी महाराजांची भक्ती करा, सेवा करा, योग्य गुरु धारण करा, सगळं चांगलं होतं. योग्य गुरु धारण केल्यानं आपल्याला दिशा पण मिळते जगण्याची.
आणि अध्यात्म मार्गाची. हे करणी-बिरणीच्या भानगडीत पडण्यापेक्षा. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, मामा आता ठीक आहे, मी एवढं तुम्हाला सांगितलं, करणी कशी ओळखावी? करणी बघा, आता तुम्ही दवाखाने करताय, सर्व काय करताय, आयुर्वेदिक करताय, सगळं बघताय तुम्ही, तरी तुमच्या घरामध्ये सुख, शांती, मानसिक आत्मिक समाधान नाही. बाबाकडं पण जात आहेत तरी फरक जाणवत नाही. बाबांकडे पैसे आमचे निघून जात आहेत, बाबांचे खिसे भरत आहेत, आमचे खाली होत आहेत, तरी आम्हाला फरक पडत नाही. का पडत नाही? कारण की करणीच नाही आहे तर फरक पडणार कुठून? याला प्रारब्धाचे भोग असं म्हटलं गेलेलं आहे. आणि भोगाला ब्रह्म आला तरी ते भोग काढून घेऊ शकत नाही. भोग तुम्हालाच भोगायचे. म्हणून आधीपासूनच कर्म चांगली करावी, म्हणजे हे करणीचे विचार डोक्यात येत नाही आणि सदैव नामाचे डोक्यात विचार येत राहतात. आणि ते नामच तुम्हाला या भौतिक जीवनातनं जगण्याची दिशा दाखवतं. म्हणून सांगायचं कारण काय आहे की करणी ओळखायला काय आपल्याला काय बाबा बनायचं आहे का, भगत बनायचं आहे का, बुवा बनायचं आहे का? आता अनेक बाबा सांगतील, बाबा मी सांगतो करणी कशी ओळखायची. असे यूट्यूबला लय अशा आंगरी भंगरी पडलेले आहेत, पण ते कधी सांगणार नाहीत. तुमचं मानसिक समाधान तुम्हाला मिळवून देणार नाहीत. तुमच्या डोक्यात जे शिरलं आहे ना ते काढणार नाहीत. ते व्ह्यूज, लाईक, सबस्क्राईब मिळवण्यासाठी लय नाटकं करतात. आणि त्याच्यातलं मी नाही बरं का, मला ते आवडत पण नाही. मी तुमच्यासाठी जे यूट्यूब चॅनलवर बसलो आहे, या फालतू गोष्टींना मी महत्त्व पण देत नाही. असेल तर सांगायला योग्य नाही. योग्य मार्गदर्शन घेतलं ना तर तुम्हाला ती गोष्ट कळणार नक्की आहे का नाही. काय नाही तर काही लोकांना मानसिक त्रास निघतो आणि डॉक्टर दाखवले, एक आठवड्यात त्याला बरं वाटतं. मानसिक तज्ज्ञ डॉक्टर दाखवल्यावर, मानसतज्ञ, मनोरुग्ण असतात बरीच लोक, त्याच्यामुळे त्यांना बराच त्रास होतो. काही लोकांच्या अंगात संचार आहे, महाराज संचार खरा असतो का, खोटा असतो का? बघा, मी या गोष्टींना मान्यता देत नाही, मी जास्त महत्त्व देत नाही. हे माझे वैयक्तिक विचार आहेत. बाकी तुमचे विचार काय याला मला ते माहिती नाही. पण माझ्या डोक्यामध्ये संचार बसत नाही, कारण आम्ही याच्या पलीकडे आहोत. आम्ही मानणार पण नाही. कारण की जो ईश्वर आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, अनंत सूर्य घडवणार आहे, त्याच्या अनंत सूर्यापेक्षा त्याचं तेज जास्त आहे. तुम्ही त्याला पाहू शकता का? तो तुमच्या अंगात येऊ शकतो का? एवढं तुम्ही व्यवस्थित आहात का? एवढं तुमचं आचरण चांगलं आहे का? तुमच्या इतका अहंकार ठासून भरला आहे, तो अहंकारच पहिला गाळावा. आणि तो अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ईश्वर कसा काय? तुमचं शरीर इतकं शुद्ध आहे का तुमचं? एवढं तपस्वी आहेत तुम्ही? अरे कशाला खोटी नाटकं करता? हे चांगलं नाही बरं का. कर्माचे हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. हिशोब, जन्मोजन्मी नरकप्राप्ती मिळेल. त्यापेक्षा भक्ती करा. मग कुठल्या देवाचं वारं असो त्याची भक्ती करा तुम्ही. ते वारंविरं काय नाही, हे मानसिक खेळ आहे फक्त. भक्ती करा. मी भक्तीला महत्त्व देतो, या गोष्टींना नाही महत्त्व देत. आता शास्त्रात त्याची मान्यता आहे का नाही आहे ते स्वामींना माहिती. संचार आहेत, मी काही गोष्टी बघितलेल्या आहेत, पण त्यांची योग्यता खूप मोठी आहे. बाकी तर नाटकंच करतात. 100%तनं तर 99% नाटकं. 1% अनेक आले. अनेक सांगतोय, अनेक आले. त्याच्यात क्वचित लोकांचं असू शकतं खरं, मी कशाला नाही बोलतो. पण तेवढं त्याचं शरीर पेलवू शकतं का? ते सांभाळू शकतं का? ते नाही ना. मग कशाला नाटकं करायची? काय गरज आहे? वारी येऊन काय केलं जीवनामध्ये? आयुष्याची बरबादीच झाली. कधी सुख, शांती, मानसिक आत्मिक समाधान मिळालं नाही. का लोकहिताचं काम केलं तुम्ही? काय केलं जीवनामध्ये? वारे घेऊन का तुमच्या पाया पडायची बोंबलत? आणखी पाप लोकांच्या डोक्यावरती, तुमचं पाप त्यांच्या अंगावरती. हे धंदे बंद करा आणि गप नाम घ्या स्वामी महाराजांचं. आलं लक्षात? या तुमचा कुठला इष्टदेवता असेल त्याचं नाव घ्या. बाकी सब झूट आहे. आलं लक्षामध्ये? या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायचं नाही. आणि हे करणी बिरणी काय नाही हो, काय कशाला घाबरताय? मोकळा श्वास घ्या ना. हे प्रारब्ध असतं आणि प्रारब्ध पुनर्पी नव्याने घडू शकता तुम्ही. उठा, चला, पुढे चला, मागे वळून पाहू नका. येणारे संकट येतच राहणार. त्या संकटाला मात करायला शिका. आणि या जन्मात काय एकदाच ती घाण निघून जाऊ द्या आणि परत
काळोखाचा प्रकाश होतो. आलं लक्षामध्ये. म्हणून काही घाबरायचं कारण नाही. आणि या बाबांपासून सावधान राहा. असे काय डिस्क्रिप्शनमध्ये सांगतील, काय काय टाकतील, तसं काय बापरे. लोक लगेच ते उघडून बघतात, अरे काय 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 सांगितलं बाबा, नक्की बघू दे. काय नाही सांगितलं, आपलं कर्म. काय सांगतो तो रताळ्या, त्याला काय येते बोंबलायला. अभ्यास करतो 4 पुस्तकांचा आणि काय ना काय नाटकं करत राहतो. काय नाही, सब झूट आहे. याच्या भानगडीत पडू नका. फक्त नामाला महत्त्व द्या. जर तुम्हाला काय असं वाटत असेल ती करणी बाधा दे, काळ्या घोळ्याची नाळ बेळ, अहो या नाळीच्या कुठं भानगडीत पडता. अहो नामाला महत्त्व द्या. याच्याने काय होणार आहे का तुमचं? या लोखंडाने काय होणार आहे का? याला नाही महत्त्व देत आम्ही. याच्या पलीकडे हे धूप बीप ठीक आहे, तुम्ही घरात जाळा बाबा, एक मानसिक आत्मिक समाधानासाठी, एक घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहण्यासाठी. मग भीमसेन कापूर जाळा, अनेक काय प्रकार आहेत ते सांगेल नंतर मी. पण बाकी या गोष्टींना महत्त्व देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वामी महाराजांची सेवा करा, नाथभक्ती करा, सगळं काय छान होईल. आलं लक्षामध्ये. काय चिंता करायची गरज नाही आहे. जे काय मी सांगितलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल. ते मनावर बिंबवा. आलं लक्षात. असो, आत्तापुरतं एवढंच. परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिववृक्ष आदेश.